नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील अतिरिक्त उद्योग संचालक गट अ S27 1,23,100 ते 2,15,900 या पदावर पदोन्नती देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागामार्फत दिनांक 23 डिसेंबर 25 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन आदेश. उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील उद्योग सहसंचालक गट अ संवर्गातील कार्यश्री सदाशिव यांना सन 25-26 या निवड सूची वर्षाकरिता अतिरिक्त उद्योग संचालक गट अ वेतन मॅट्रिक्स स्तर S27 1,23,100 ते 2,15,900 या उद्योग संचालनालय मुंबई येथे रिक्त पदावर शासन आदेशान्वये तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात येत आहे. वरील अधिकाऱ्यास खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून तात्पुरती पदोन्नती देण्यात येत आहे. वरील अधिकाऱ्यास खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून तात्पुरती पदोन्नती देण्यात येत आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञेय याचिका क्रमांक 28,306/2017 च्या अधीन राहून पदोन्नती कोट्यातील सर्व रिक्त पदे दिनांक 25/5/2004 स्थित सेवाज्येष्ठतेनुसार निवड तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग 16 यांच्या दिनांक 7/5/2021 च्या शासन निर्णयानुसार सदर मान्यता देण्यात येत आहे. सदर पदोन्नती निवड तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने या तात्पुरत्या पदोन्नतीचे परिणाम निवड सूचीतील व पदोन्नती सूचीतील अधिकाऱ्यांना नियमितपणाचा व सेवाज्येष्ठतेचा कोणताही हक्क मिळणार नाही. सदर निवड सूचीतील सेवाज्येष्ठतेनुसार पात्र असलेल्या तथापि पदोन्नती नाकारलेल्या अधिकाऱ्याच्या पदोन्नती संदर्भात सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 12/9/16 च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येईल. श्री सदाशिव यांना त्यांच्या पदोन्नतीनंतरच्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी या आदेशाद्वारे एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत असून त्यांना पदोन्नतीनंतरच्या पदस्थापनेच्या ठिकाणी विहित मुदतीत रुजू व्हावे व त्याबाबत रुजू झालेला अहवाल विकास आयुक्त उद्योग यांच्यामार्फत शासनास सादर करावा. तसेच त्यांनी अनधिकृतपणे रजेवर जाऊ नये. धन्यवाद.